टाइम आपण न्यूटन लॉज ऑफ मोशन मध्ये एक टॉपिक कव्हर केला होता, इम्पल्स. आठवते? आपण लास्ट टाइम काय शिकले आठवलं पाहिजे. इम्पल्स पर्यंत आपण आलो होतो. इम्पल्सला आपण जे या लेटरने दाखवतो आणि इम्पल्स लिहिला जातो फोर्स इंटू टाइम. याचा बेस्ट एक्झाम्पल काय? इम्पल्स इज टाइप ऑफ फोर्स. पण असा फोर्स जो टी टाइम मध्ये अप्लाय करतो आपण, आणि हा टाइम जो असतो वेअर टी इज व्हेरी शॉर्ट, टेन्स टू झिरोचा अर्थ काय? टाइम खूप कमी आहे. आता एखादी वस्तू जेव्हा एखाद्या खूप हाईट वरून खाली पडते, तेव्हा ती खूप कमी शॉर्ट टाइम पिरियड मध्ये एकदम जोरात खाली पडते. त्यामुळे काय होतं, इम्पॅक्ट जास्त होतो, म्हणून वस्तू फुटते. ज्यावेळी एखादी गन आपण फायर करतो, बुलेट फायर करतो गन मधून, तीच बुलेट जर आपण हाताने मारली तर इम्पॅक्ट जास्त कुठं होईल? वेन इट इज फायर्ड विथ गन. वाय? बिकॉज इन गन इट हॅज कॅपॅसिटी टू अप्लाय अ लार्ज अमाउंट ऑफ फोर्स. आता ती गन जेव्हा ती बुलेट जेव्हा गन मधून फायर केली जाते, तेव्हा एखाद्याचा जीव जाऊ शकतो. पण ती जर हाताने मारली तर काही होणार नाही. थोडाफार जखम होईल त्याला, दुसरं काही होणार नाही. त्याचं रिझन आहे की फक्त तुम्ही किती फोर्स लावता हे मॅटर नाही करत. तो फोर्स तुम्ही किती टाइम साठी लावता हे मॅटर करत. म्हणून इम्पल्स हा एक महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आपण इम्पल्सवर डिटेलमध्ये मागच्या वेळेस बोललेलो आहोत. आपण त्याचे क्वेश्चन्सही केलेले आहेत. ते फक्त तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी होतं आपण काय शिकलो. आता आपला आजचा टॉपिक इम्पल्स नाहीये. आता आपण एका महत्वाच्या गोष्टीवर बोलणार आहोत, जिथे आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मध्ये जो सेकंड लॉ पाहिला होता, सगळ्यांना आठवत असेल, आणि याचं नाव होतं लॉ ऑफ मोमेंटम. आणि मोमेंटम पी लेटरने दाखवतो आपण. इट इज गिवन बाय मास इंटू व्हेलॉसिटी. आणि आपण हीच डेफिनेशन केली होती, फोर्स इज द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आठवते? आणि मग डीपी बाय डीटी आहे, याचा अर्थ काय? मोमेंटम मधला चेंज फॉर व्हेरी स्मॉल टाइम. डीटीचा अर्थ काय? खूप छोटा टाइम. वेअर dt टेंड्स टू झिरो. तर याचा अर्थ असा आहे, आपण जर याला डी बाय dt लिहिलं तरी ते चेंज होतो मोमेंटम मध्ये. पी ला काय लिहिलंय? एम व्ही. डी अपॉन dt दॅट इज एम व्ही. आपण आता इथे मासला कॉन्स्टंट मानू तर बाहेर काढू त्याला, तर चेंज इन व्हेलॉसिटी आहे. आपल्याला माहिती आहे चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज ऍक्सेलरेशन. त्याच्यावर आपण फोर्सला म्हणू शकतो मास इंटू ऍक्सेलरेशन. तर हा जो आपला फॉर्म्युला आहे, आपण याचं डेरिवेशन या पद्धतीने केलेलं आहे युझिंग कॅल्क्युलस. पण आता मोमेंटमच्या बाबतीत एक खास लॉ आहे. लॉ ऑफ मोमेंटमलाच आपण पुढे म्हणतो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. तुम्ही नीट लक्ष देऊन पहा. मोमेंटम काय आहे? मास इंटू व्हेलॉसिटी. एखादी मास जेव्हा एखाद्या व्हेलॉसिटीने प्रोपगेट करते, तेव्हा ती आपल्यासोबत काय घेऊन जाते? एखादा दगड मारल्यानंतर एखादी वस्तू फुटते किंवा तिच्यावर इम्पॅक्ट होतो. कशामुळे होतो? फक्त फोर्समुळे होतो का? नाही. फोर्स तर एक क्वांटिटी आहे. एखाद्या ऑब्जेक्टला ज्या वेळेस मोशन आहे, तेव्हा ती आपल्यासोबत एनर्जी कॅरी करते. एनर्जी कॅरी होत असते, आणि तीच एनर्जी जी बघा कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्टेड झालेली आहे, ती एनर्जी एका ऑब्जेक्टवर जाते, ती इम्पल्सिव्ह फोर्स मध्ये कन्वर्ट होते, आणि त्यामुळे ती इम्पॅक्ट घडून जाते. every moving body every moving body has energy, that is kinetic energy, half mv square, and kinetic energy is capable to do work. वर्क करणे. आणि याच्यामुळे काय होत असतं, कोणतीही एनर्जी आपण पाहिले, युनिव्हर्सल लॉ ऑफ एनर्जी काय सांगतो?
Energy cannot be created nor be destroyed. It can only be converted from one form to another. Yet the total amount of energy in the universe remain constant. लांबलचक वाक्य आहे. यालाच आपण म्हणतो एनर्जी कन्झर्वेशन लॉ. मग आता जर मोमेंटम एखाद्या एनर्जीला कॅरी करत असेल, तर एनर्जी कन्झर्व होते. इट डिरेक्टली मीन्स मोमेंटमही कन्झर्व होतं. आणि तोच महत्वाचा लॉ आहे. ऍक्च्युली हा लॉ तुम्ही 9th स्टँडर्डला सुद्धा शिकलेला आहे. ज्यावेळेस आपण वर्क एनर्जी पॉवर शिकत होतो, त्यावेळेस कन्झर्वेशन लॉ आपल्याला होता मोमेंटमचा. पण त्या एज मध्ये मोमेंटम एवढं लक्षात येत नव्हतं. असो, या एजला आलं तरी पुरेसं आहे. तर आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम पाहू. महत्वाचा लॉ आहे. याच्यावर आपल्याला जेई मेन्सला किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये एका खास टाईपचा प्रश्न येतो. दॅट इज रिकॉइलिंग ऑफ गन. सीबीएसईला 9th स्टँडर्डला होतं. ठीक आहे नाही. तुम्ही कधी बघा, आपल्याला चित्रपटात काही दाखवतात की एक अशी गन घेतो, 2 हातात गन घेऊन ऍट अ टाइम तो फायरिंग करतो. काहीच होत नाही त्या हिरोला. असं नसतं. गनचं वजन भरपूर असतं. एखादा चित्रपटातला ऍक्टर गन फायर करताना बघा आणि ओरिजिनल एक सोल्जर गन फायर करताना बघा, फरक आहे. सोल्जर गन फायर करताना या पद्धतीने पकडतो. तो काय आपल्या त्या हिरो सारखा हवेत उडू उडू मारत नाही गोळ्या. त्याचं काय रिझन आहे? एक पद्धत आहे गन पकडण्याची. कारण ज्यावेळेस गन काय करते बघा, ज्यावेळेस गन बुलेटवर फोर्स लावते, त्यावेळेस बुलेट सुद्धा गनवर फोर्स लावते. इट इज थर्ड लॉ ऑफ मोशन, ऍक्शन रिॲक्शन. आणि त्याच्यामुळे काय होतं की गन एकदम मागच्या बाजूला झटका मारून मागे जाते. याला म्हणतात रिकॉइलिंग. तर रिकॉइलिंग सुद्धा होत असते. रिकॉइलिंगचे क्वेश्चन्स आहेत आपल्याला. वाय डज दिस रिकॉइल हॅपन? दिस इज बिकॉज ऑफ मोमेंटम चेंज. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, पॉइंट्स लक्षात ठेवायचे. फर्स्ट पॉइंट, टोटल मोमेंटम. द टोटल मोमेंटम ऑफ एन आयसोलेटेड सिस्टीम. शब्दांकडे लक्ष द्यायचं. आयसोलेटेड. आयसोलेट शब्द कोरोनाच्या पिरियड पासून सगळ्यांना माहिती आहे. त्याच्या आधी एवढं माहित नव्हतं कोणाला. क्वारंटाईन वगैरे शब्द आधी माहित होते का? माहित नव्हते. क्वारंटाईन हा शब्द कुठून आलेला आहे खरा माहिती आहे? कम्प्युटर व्हायरस. कम्प्युटरमध्ये जेव्हा व्हायरस यायचा, त्यावेळेस आपण जे अँटीव्हायरसचे सॉफ्टवेअर टाकतो लॅपटॉपमध्ये, कम्प्युटरमध्ये, तर त्याला व्हायरस सापडल्यावर तो काय करतो, त्या व्हायरसला डिटेक्ट करून बाजूला करतो आणि आपल्याला एक मेसेज देतो, व्हायरस इज क्वारंटाईन. तर क्वारंटाईनचा अर्थ असतो बाजूला करणे, आयसोलेट करणे. तो कम्प्युटर सायन्सचा वर्ड आहे. आता तो कोरोना व्हायरसच होता म्हणून क्वारंटाईन शब्द आला. तर आयसोलेटेड सिस्टीमचा अर्थ लक्षात ठेवायचा, नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन इट. हे मेन आहे. एखाद्या बॉडीवर जेव्हा दुसरा कोणताही एक्सटर्नल फोर्स काम करत नाही, तेव्हा आपण त्या सिस्टीमला काय म्हणतो? आयसोलेटेड सिस्टीम. या चॅप्टर मध्ये आपण एक प्रोसेस फॉलो केलेली आहे, ती लक्षात ठेवा. आपण आधी 3 लॉ पाहिले होते. 3 लॉच्या नंतर आपण फोर्सेस मध्ये नॉर्मल काढायला शिकलो, आठवा. ठीक आहे. टेन्शन फोर्स काढायला शिकलो. मग आपण ब्लॉक सिस्टीम पाहिली. मग आपण कन्स्ट्रेंट मोशन सुद्धा पाहिलं. आता आपण मोमेंटम कडून पुन्हा एकदा कन्स्ट्रेंट कडे जाणार. ते 2 टप्प्यामध्ये याला रिव्हिजिट करायचं. तर जेव्हा एखाद्या सिस्टीमवर कोणताही एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग नसतो, तेव्हा ती सिस्टीम आयसोलेटेड सिस्टीम आहे. आता बघा, ऑफ ऑफ कॉन्स्टंट मास. इथे आपण मासला पण कॉन्स्टंट मानले. जनरली आपण मासला कॉन्स्टंट मानतो, बट दिस इज नॉट ट्रू ऑल द टाइम. मास कॉन्स्टंट असते हे जे आपण बोलतो, हे ऍक्च्युअली खरं नाहीये. आईन्स्टाईनच्या रिलेटिव्हिटी थिअरीमध्ये
आपण एक फॉर्म्युला कधी पाहिला असेल, E इज इक्वल टू MC स्क्वेअर. तर इथं मास चेंज होत असतो. मास कॉन्स्टंट राहत नाही. हे कालच शिकवले तिथे त्यांना. याला मास डिफेक्ट म्हणतात. मास डिफेक्ट नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. आपण तो वापरतो बाइंडिंग एनर्जी मध्ये. न्यूक्लिअर फ्युजन, न्यूक्लिअर फिजन, मेकिंग ऑफ ॲटॉमिक बॉम्ब किंवा फॉर्मेशन ऑफ हेलियम फ्रॉम हायड्रोजन इन सन. सूर्यामध्ये हायड्रोजन पासून हेलियम जसा बनतो, त्याचे न्यूक्लियस ब्रेक होतात आणि नवीन हेलियमचे न्यूक्लियस तयार होतात. तर याच्यासाठी जी ट्रिमेंडस अमाउंट ऑफ एनर्जी लागते, दॅट इज बाइंडिंग एनर्जी. आणि त्या एनर्जीमध्ये मास लॉस होत असतो, म्हणून मास चेंज होतो. तर तिथे मासला म्हणतात, मासमध्ये जो डिफरन्स येतो, कमी होतो मास, म्हणून त्याचं नाव आहे मास डिफेक्ट. डिफेक्ट येतो. तर आपण जे मानतो जनरली की मास इज कॉन्स्टंट, इट्स नॉट ऑलवेज ट्रू. ठीक आहे, सध्या आपण मानून चालतोय, म्हणून सो इट्स अन assumption. When we learn about conservation of momentum, these assumptions are very important. तर इथं पहिल्यांदा समजून घ्या, तुम्हाला जेईई मेन्स मध्ये आजकाल थेरॉटिकल क्वेश्चन्स खूप आहेत. तुमची थेरी चेक करणारे क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ही थेरी मी अशी लिहून देत असतो, मेन मेन पॉइंट्स. तर टोटल मोमेंटम मध्ये सिस्टीम कशी असेल, आयसोलेटेड, आणि मास कसं आपण मानलेलं आहे, कॉन्स्टंट मानलेलं आहे. बघा मग या गोष्टी मानल्या तर बघा, इफ द मोमेंटम ऑफ टू पार्टिकल्स ऑफ masses m1 and m2, दोन पार्टिकलचं मास आपण m1 m2 मानलं, हे दोन्ही m1 m2 आपण कॉन्स्टंट मानलेले आहेत ऍज पर द फर्स्ट स्टेटमेंट. इफ momentum of two particles of masses m1 m2 with momentum as p1 and p2, m1 मासचं मोमेंटम p1 असेल, त्याचं p2 असेल, then the total momentum of system, त्या सिस्टीमचं टोटल मोमेंटम दिलं जातं p इज इक्वल टू p1 प्लस p2. तर ही झाली त्याची अल्जेब्रिक सम. अल्जेब्रिक सम आहे, किंवा तुम्ही अल्जेब्रिक सम मध्ये आपल्या सॉरी अल्जेब्रिक म्हणलं, वेक्टर सम, कारण मोमेंटम इज अ वेक्टर क्वांटिटी. तर ही वेक्टर सम आहे. वेक्टर सम कशी कशी काढतो आपण शिकलोय, ट्रायंगल लॉने, पॅरलेलोग्राम लॉने. ठीक आहे, पण ही जी सम येते, ही सम ऑलवेज अ कॉन्स्टंट. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो इट इज कॉल्ड कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कन्झर्व होणे म्हणजे अगोदर जेवढं होतं नंतरही तेवढंच राहणे. याला मराठीमध्ये अक्षय्य राहणे म्हणतात. अक्षय म्हणजे क्षय न होणे, न संपणे, ज्यामध्ये बदल होत नाही. आपण अक्षय तृतीया वगैरे जे शब्द वापरतो त्यासाठीच असतं. अक्षयचा अर्थ नो चेंज, ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. तर हे तोच अर्थ आहे. आता हे असं का, आपण असं पाहूया, दोन ऑब्जेक्ट ज्या वेळेस कोलाइड होतील एकमेकांवर, ऍक्सिडेंट होतात. ऍक्सिडेंट मध्ये आपण पाहतो, ऍक्सिडेंट या पद्धतीचा जेव्हा होतो, समोरासमोर जेव्हा टक्कर होते, त्याला फिजिक्स मध्ये नाव आहे हेड ऑन कोलिजन. आता कोलिजन थेरी पूर्ण आहे आपल्याला समजून घ्या. आपण कोलिजन थेरी इथे आजच शिकणार आहोत. तर कोलिजन मध्ये दोन टाईपचं कोलिजन असतं. मेन असतं हेड ऑन कोलिजन, आपल्या सिलेबस मध्ये तेच आहे. हेड ऑन कोलिजन दोन टाईपचे आहे, इलास्टिक आणि इनइलास्टिक कोलिजन प्रकार असतात त्याचे. आता हे तुम्ही 9th मध्ये फक्त बेसिक फॉर्म्युला शिकलेला आहे. आता आपण ह्याला डीप मध्ये समजून घेणार आहोत. तर कोलिजन थेरी जी असते, त्याच्यात सांगितलेलं की बिफोर कोलिजन त्या सिस्टीमचं जे मोमेंटम आहे, त्याला आपण म्हणू इनिशियल मोमेंटम. आणि आफ्टर कोलिजन जे मोमेंटम आहे, फायनल मोमेंटम, बोथ आर इक्वल. म्हणून आपण इथं म्हणलंय पी टोटल इज कॉन्स्टंट. म्हणजे असं समजा, हे दोन ऑब्जेक्ट येऊ लागले, याचा मास आहे स्वतःच,
आणि बघा हा v व्हेलॉसिटीने जातोय, तर मास इंटू व्हेलॉसिटी ह्याचं मोमेंटम झालं. सेम याचं मोमेंटम आहे बिफोर कोलिजन. याचा मोमेंटम काय असेल m1v1, याचं m2v2. ठीक आहे, यांचं पूर्ण मोमेंटम काढलं. दोघांची सम काय झाली m1v1 प्लस m2v2. हे झालं इनिशियल टोटल मोमेंटम, इनिशियल बिफोर कोलिजन. धडक मारल्यानंतर कोलिजन झालं आणि मग आपण चेक केलं फायनल मोमेंटम, तर ते सेम आहे. ते सेम येतं. काय येतं कळेल आपल्याला, काय येतं हे पण कळेल. सो दॅट वी यूज धिस कॉन्सेप्ट. तर याच्यात सांगितलेलं आहे की कोलिजन थेअरीमध्ये when two objects collide with each other, then their momentum before collision, total momentum. This is all about total momentum, not individual momentums. मी तुम्हाला असं म्हणेल 4 + 2 = 6. एकाचं पहिल्याचं मोमेंटम 4, दुसऱ्याचं 2. दोघांची पहिली टोटल 6 बिफोर कोलिजन. आफ्टर कोलिजन इट इज अगेन 6. बट इंडिव्हिज्युअल मोमेंटम कॅन बी चेंज्ड. मग काय झालं, या 4 ने मोमेंटम लूज केलं आणि याने ते गेन केलं. तर अगेन इट बिकम 6. म्हणजे बघा इनिशियली 6 होतं, फायनली यांच्या इंडिव्हिज्युअली चेंजेस झाले, पण फायनल नाही चेंज होणारच ना. हे कसं पॉसिबल आहे, एकाचं जास्त एकाचं कमी? मासवर डिपेंड आहे. मोमेंटम दोन गोष्टी डिपेंड असतं. ॲज पर द फॉर्म्युला इट इज m इंटू v. मास अँड व्हेलॉसिटी दोघांनाही मोमेंटम डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. एखाद्या ट्रकला एखाद्या सायकलवाल्याने धडक मारली, ट्रक थोडी उडणार आहे. बिकॉज ऑफ मास, है की नाही? बिकॉज ऑफ मास. मास जास्त, मोमेंटम जास्त. आपण एक नेहमी मी एक्झाम्पल देतो. एवढूसा दगड आहे, एवढाचा. कधी कधी बघा छोटा दगड आपण रस्त्यावरून जात असताना, कधी कधी रस्त्यावर बारीक बारीक खडे असतात. जर एखादी दुसरं व्हेकल गेलं फास्ट, त्याच्या टायर खाली तो दगड आला, तो जोरात उडून कधी कधी आपल्याला लागतो. तो एवढ्या जोरात लागतो की आपल्याला जखम होते. म्हणजे दगड तेवढूसाच होता, त्याचा एवढा इम्पॅक्ट कसा झाला? बिकॉज ऑफ व्हेलॉसिटी. त्याला स्पीड खूप आली. म्हणजे मास कमी आहे त्याचं, पण स्पीड जास्त आहे, तर मोमेंटम इन्क्रीज झालं, म्हणून त्याचा इम्पॅक्ट वाढला. सेम केस तुम्ही डोकं लावा. खूप मोठा दगड आहे, तो चुकून जरी पायावर पडला तर काही नाही, पायाचा लिज्जत पापड व्हायचा. है ना, एवढा मोठा दगड जरी पायावर पडला तर काही खरं नाही. म्हणजे बघा तिथं वेलॉसिटी नाहीये मोठ्या दगडाला, खूप हळू आला ना तो खाली, पण त्याचा मास किती जास्त आहे हे विचारात घ्या. तरी सुद्धा मोमेंटम जास्त आहे. तर मोमेंटम दोन गोष्टीवर आहे. आता तुम्ही बघा एखादा ट्रक, त्याचा मास ऑलरेडी खूप जास्त आहे केजी मध्ये. आपल्याला माहिती आहे ट्रकचं वजन टन्स मध्ये असतं, खूप जास्त वजन आहे. आणि आपल्याला माहिती आहे 1 टन इज 1000 केजी. तर ट्रकचं स्वतःचं वजन प्लस त्याच्यात जर काही माल असेल, तर त्याचं वजन खूपच जास्त होईल. आणि तो ट्रक लेट्स से 80 टू 100 च्या स्पीडने जात आहे, तर त्याची स्पीडही खूप आहे. म्हणजे मासही जास्त आहे, व्हेलॉसिटी जास्त आहे. तर इव्हेंच्युअली त्याचं मोमेंटम किती जास्त झालं. आता तशा ट्रकला एखाद्या सायकलवाल्याने धडक मारली तर मोमेंटम बिलकुल चेंज होणार. मग आता सायकलवाला कुठे जाईल काही गॅरंटी नाही त्याची. चुकून वाचला तर बरंच आहे. जन्मात पुन्हा सायकल नाही चालवणार, तिथून वाचला तर रस्त्यावर जाणार नाही 2-4 वर्ष घाबरून. पण इथे मोमेंटममध्ये बघा, दोघांचं मोमेंटम इनिशियली वेगवेगळा आहे. ॲड केल्यावर जे येईल आफ्टर कोलिजन ते मोमेंटम सेम राहील. तर हा थेरम आपल्याला हे सांगतो, टोटल मोमेंटम ऑफ डिफरंट बॉडीज ऑल्वेज रिमेन कॉन्स्टंट. दिस इज कॉल्ड कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता याला आपण समजून घेऊ शकतो, काही अडचण नाही. बघा यासाठी आपण असं समजून घेऊ. लेट्स से आपल्याकडे हा एक मास आहे आणि हा दुसरा मास आहे. बोथ masses have let's say different masses m1 m2. आता हा मास 1 आहे, हा मास 2 आहे. हा मास याच्यावर जेव्हा फोर्स लावेल, बघा डायरेक्शन ऑफ एरो, मास 1 मास 2 वर फोर्स लावतोय,
तर आपण इथे काय म्हणूया, फोर्स ऑन मास 2 बाय 1 याला असं लिहितात. ऍट द सेम टाइम हा जर याच्यावर एक फोर्स लावत असेल, दिस इज फोर्स ऑन 1 बाय 2. आपण असं समजू, इफ their forces are equal in magnitude, ऍक्शन रिएक्शन, हा याच्यावर जेवढा फोर्स लावेल तेवढा हा याच्यावर लावेल. दोघांचा जर फोर्स सेम आहे म्हणजे मॅग्निट्यूड वाईज सेम आहे, पण दोघांचं डायरेक्शन बघा ऑपोजिट आहे. एक फोर्स राईट वर्ड्स आहे, एक लेफ्ट वर्ड्स आहे. त्याच्यावर आपण असं म्हणू शकतो, इथे फोर्स ऑन 1 बाय 2 is equal to force on 2 by 1 but in opposite direction. निगेटिव्ह साइन इंडिकेट्स ऑपोजिट डिरेक्शन. हे तर आपल्याला कळलं. छान. मग फोर्स 1 1 2 काय असेल? फोर्सची डेफिनेशन काय? द रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. सो वी कॅन राईट इट dp1 बाय dt. dt1 लिहू नका. p1 इज द मोमेंटम ऑफ फर्स्ट बॉडी, ठीक आहे, इज इक्वल टू निगेटिव्ह dp2 बाय dt. छान. आता काय कळलं? आपल्याला अजून एक गोष्ट माहिती. हे कशावरून लिहिलं सर? दिस इज न्यूटन्स थर्ड लॉ. ऍक्शन रिएक्शन आर इक्वल बट ऑपोजिट इन डिरेक्शन. मॅग्निट्यूड वाईज सेम आहेत, डायरेक्शन मध्ये ऑपोजिट आहेत. थर्ड लॉ नुसार हे स्टेटमेंट ट्रू आहे. नाउ यू कॅन सी dp1 dt या मायनसला इकडे घेऊन या, प्लस होईल dp2 dt इक्वल्स 0. आता या दोघांचे आपण द रेट ऑफ चेंज काढतोय डी बाय dt ने. तर डी बाय dt जर तुम्ही कॉमन आउट केला तर इकडून येतो p1, इकडून येतो p2 इज इक्वल टू 0. तर हा इकडे होऊन तर ऑटोमॅटिकली हे रेट ऑफ चेंजेस आहे की नाही? रेट ऑफ चेंज आहे कोणाचा? समचा. बघा, समचा रेट ऑफ चेंज 0 आहे म्हणजे नो चेंज. तर जी सम आहे ती वेगवेगळ्या टाइम पिरियड मध्ये तेवढीच राहणार. हे मॅथमॅटिकली कळतं की p1 प्लस p2 इज 0. याचा अर्थ काय झाला? सम 0 म्हणजे काय? ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट. म्हणून आपण असं म्हणू शकतो, फॉर n नंबर ऑफ पार्टिकल्स. इथं तर आपण दोघांचाच विचार केला. असे जर आपण खूप सारे पार्टिकल्स कन्सिडर केले तर काय होईल? पहिल्याचं मोमेंटम, दुसऱ्याचं, तिसऱ्याचं, असं करत करत n पार्टिकलच्या मोमेंटमची सम काय येणार? 0. तर हा एक सगळ्यात महत्वाचा कॉन्सेप्ट आहे. आपण 9th स्टँडर्ड मध्ये जो शिकला त्याचं जे डेरिवेशन होतं ते वेगळ्या मेथडने होतं. आपण इथे तेच डिराईव्ह केलेले कमी वेळेत. इथे आपण मोमेंटमचा ऍक्च्युली लॉ वापरलेला आहे. तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये काय केलं होतं थोडं जर आठवत असेल तर m1v1 प्लस m2v2 इथं u1 लावलं होतं, इनिशियल वेलॉसिटी, इज इक्वल टू फायनल वेलॉसिटी. हे दोन्हीही काय? मोमेंटमची सम आहे. बघा, याला तुम्ही काय केलं? मायनस. हा कोण आहे तुम्ही नीट पाहिला तर p1 आहे, p2 आहे आणि या दोघांची सम आहे इनिशियल p1 प्लस p2. इनिशियल कारण इनिशियल वेलॉसिटी आहे आणि ही फायनल वेलॉसिटी. तर याला तुम्ही कसं लिहिणार? m1 u1 m2 u2 इज मायनस m1 v1 मायनस m2 v2. दोन्ही मायनस आहेत. आता तुम्ही चेक करा, m1 m1 जवळ घ्या, याला इकडे आणा, याला इकडे पाठवा. दिस हिअर अँड दिस हिअर. तर इथं काय होतं बघा, m1 u1 सोबत येतो m1 v1 आणि इकडे हा हा ठीक आहे ना. आता हे दोन मायनस मध्ये इकडे घेऊन या, काही फरक पडत नाही. तर इथून m2 v2 हा मायनस झाला होता, तो इकडे कॉमन आउट केल्यामुळे प्लस होईल, ठीक आहे नाही? आता बघा, इथे m1 कॉमन काढा, u1 v1, m2 कॉमन काढा, v2 u2.
ऍक्च्युली हा कोण आहे? P1 प्लस P2च आहे आणि हा पण P1 प्लस P2च आहे. हा इनिशियल आहे, हा फायनल आहे. ही सम 0, ही सम 0 कॉन्स्टंट. आपण 9th मध्ये असं केलं होतं. 9th मध्ये हे जास्त अवघड दिलेलं आहे. हे जास्त सोपं आहे. इथे आपण डायरेक्ट dp1 बाय dp2 टाकलं. हे जास्त सोपं झालं ना. तर या पद्धतीने आपण दाखवतो की सम रिमेन कॉन्स्टंट. तर आता तुम्ही या कॉन्सेप्टकडे जायची गरज नाही इथे. हे आता तुमच्यासाठी नाहीये. हे आपलं 9वी झालं. धन्य झालो आपण. आता नको. आता आपण नवीन मेथडनेच पुढे जायचं. या मेथडने. समजलं इथपर्यंत? आता लक्षात ठेवा. आता एक कॉन्सेप्ट असतो याच्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. पण आपण याला डायरेक्ट कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नाही म्हणत. कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम म्हणतो. लिनियर मोमेंटम. कारण हे अलॉंग अ स्ट्रेट लाईन असतं. जेव्हा दोन ऑब्जेक्टची हेड ऑन कोलिजन होते तेव्हा त्यांचे लाईन ऑफ इम्पॅक्ट एकच असतो. एक ऑब्जेक्ट असा येत आहे, एक असा येत आहे. आणि दोघांची समोरासमोर धडक झालीचा अर्थ काय? दोघे एका लाईन मध्ये आहेत. तर हा जो इम्पॅक्ट आहे हा अलॉंग अ स्ट्रेट लाईन आहे. सो दिस मोमेंटम चेंज इज कॉल्ड लिनियर मोमेंटम. आपण शिकतो ते लिनियर मोमेंटम असतं. त्याच्यामध्ये अजून वेगवेगळ्या टाईपचे मोमेंटम आहेत. पण ते आपण पुढे इंजिनिअरिंग मध्ये शिकतो. आता नाही. आता आपल्याला बेसिक शिकायचं लिनियर मोमेंटमचं कन्झर्वेशन. आता तुम्ही समजून घ्या. ह्याच्यामध्ये याचं नाव असतं हेड ऑन कोलिजन. हेड ऑन कोलिजन. आपण ह्याला पुढे जेव्हा आपण एक चॅप्टर शिकू वर्क एनर्जी पॉवर. त्याच्यामध्ये आपण काय करतो हेड ऑन कोलिजन वगैरे या गोष्टींना वर्क एनर्जी सोबत जोडतो. एनर्जी कन्झर्वेशन सोबत जोडतो. आता मोमेंटम कन्झर्व होतं म्हणजे एनर्जीच कन्झर्व होते. मी तुम्हाला ते सांगत आहे. तर हेड ऑन कोलिजनचा अर्थ काय आहे? कोलिजन इन स्ट्रेट लाईन. त्याला हेड ऑन कोलिजन म्हणतात. जे कोलिजन स्ट्रेट लाईनच्या अलॉंग होईल दॅट इज हेड ऑन कोलिजन. त्याला आपण समोरासमोर झालेली टक्कर म्हणतो. आता याच्यात काय काय होतं तुम्ही पहा. एक ऑब्जेक्ट आहे आपण असं मानू. टू मासेस. आता आपण बोललो तेच आहे. दोन मासेस आहेत विथ M1 and M2 and velocities U1 and U2 या कोणत्या आहेत? इनिशियल. V1, V2 final. Let us consider two masses M1, M2, their respective initial velocities U1, U2, final velocities V1, V2. These velocities are before head-on collision. Before आधी काहीतरी स्पीड असेल. V1, V2 are after head-on collisions. मग सांगा बरं M1, U1 काय होईल? मोमेंटम. आहे की नाही? M इंटू व्हीच काय असते? मोमेंटम असते. मास इंटू वेलॉसिटी इज मोमेंटम. व्हीच्या जागी यू आहे फक्त. इनिशियल आहे. बोथ रिप्रेझेंट सेम क्वांटिटी. फक्त मला आता तुम्ही सांगा M1, U1 काय असेल? इनिशियल मोमेंटम ऑफ द फर्स्ट मास. M2, U2 initial momentum of second mass. M1 V1 final momentum of first mass. M2 V2 final momentum of second mass. यांचं हे मिनिंग आहे. चलो मग मला सांगा P1 काय आहे? P1 ला आम्ही म्हणतोय इनिशियल मोमेंटम. ये क्या होगा? इट इज M1 U1. P2 काय आहे? इनिशियल आहे. दुसऱ्या बॉडीसाठी M2 U2. छान. P1 फायनल सांगा. M1 V1. P2 फायनल सांगा. M2 V2. आता आम्ही काय पाहिलं
एक महत्वाची गोष्ट, असं समजा या लाईनवर हा फर्स्ट मास आहे, हा सेकंड मास आहे. दोघांचा मास डिफरंट राहू शकते, नो डाऊट. आता हे जे दोन मासेस आहेत, असं धरून चला की या डायरेक्शन मध्ये याची व्हेलॉसिटी u1, या डायरेक्शन मध्ये याची व्हेलॉसिटी u2. बघा, असं समजा ही सिच्युएशन आहे बिफोर कोलिजन. आपापल्या रस्त्याने जात होते धडक लागण्याच्या आधी. स्टोरी समजून घ्या. ही स्लाइड समजली सगळ्यांना? दोन मासेस घ्या, त्यांच्या इनिशियल व्हेलॉसिटीज, फायनल व्हेलॉसिटीज, आणि हे त्यांची बिफोर कोलिजन असलेली पोझिशन. आफ्टर सम टाइम दोन तीन गोष्टी घडतात. तीन स्टेप आहेत, नीट बघा. फर्स्ट स्टेप बिफोर कोलिजन, सेकंड स्टेप ड्युरिंग द कोलिजन, धडक होताना काहीतरी होत असेल ना त्याच्यामध्ये, आणि नंतर आहे आफ्टर कोलिजन. तर तीन स्टेप लक्षात ठेवायचे. ते जे बिफोर, जे मधलं कोलिजन असतं त्याच्यामध्ये इम्पल्सिव्ह फोर्स लागतो. बघा, धडक होते तेव्हा खूप मोठा फोर्स खूप छोट्या टाइम साठी असतो. इम्पल्स मध्ये मी आता काय लिहिलं होतं, टी टेंड्स टू झिरो. टाइम खूप छोटा असतो. इम्पल्सिव्ह फोर्सची कंडिशनच आहे, टाइम शुड बी व्हेरी शॉर्ट. खूप मोठ्या टाइम साठी इम्पल्सिव्ह फोर्स नसतो. जेव्हा बुलेट एकदम हाय स्पीडने खूप कमी वेळेत मिली सेकंड्स मध्ये एखाद्या ग्लासला कट करून जाते, तेव्हा ती छोटासा होल पाडते. पण तो एखादा मोठा दगड एखाद्या काचेवर मारला तर काच तडकतो, पूर्ण फुटतो. बुलेटमुळे तो फुटत नाही, पण दगडामुळे फुटतो. कारण दगडाचा इम्पॅक्ट जास्त वेळेसाठी. टाइम वाढला तर फोर्सला वेळ भेटला जिकडे तिकडे स्प्रेड व्हायला, पण खूप कमी टाइम मध्ये त्याला कळले नाही, इतक्या स्पीडनं ते निघून गेलं. त्याच्यामुळे तेवढ्याच जागेपुरता तो इम्पॅक्ट झाला. फोर्सला जास्त दूर जाताच आलं नाही. तर फोर्स तिथल्या तिथेच कॉन्सन्ट्रेट झाला आणि म्हणून एक छोटा होल पडला. म्हणून एकमेव रिझन असतं की जेव्हा बुलेट आपण गन मध्ये घेऊन फायर करतो तेव्हा इम्पॅक्ट जास्त का होतो. त्याचं रिझन आहे की तिथे इम्पल्सिव्ह फोर्स लागतो. नाहीतर मग आपण गन शोधलीच नसती, हातानेच बुलेट फेकून मारली असती. ठीक नाही, असं होत नाही. दोन तीन गोष्टी आहेत. एक तर तुम्हाला खूप रेंज दूरपर्यंत फायर करायचं, त्याच्यावर मॅक्सिमम क्वेश्चन तुम्हाला फायर वाले येतील. त्याच्यानंतर कोलिजन वाले येतील. तर फायर एक प्रकारचं कोलिजनच आहे. आता बघा, सेकंड स्टेप काय आहे, आपण याच सिस्टीमला घेऊया. आता बघा इथे हे दोन एकमेकांना ज्यावेळेस ऍक्च्युली कोलाइड करतील, ही एक सिच्युएशन आहे. याला आपण काय म्हणू, ड्युरिंग कोलिजन और ऍट द टाइम ऑफ कोलिजन. आता कोलिजन झाल्यानंतर काय होईल, दोन एकमेकावर फोर्सेस लागतील पण हे ऑपोजिट डिरेक्शन मध्ये असतील. हा कोणता फोर्स आहे, फोर्स ऑन वन बाय टू. दिस इज फोर्स ऑन टू बाय वन. हे तर आपल्याला कळलं. हा तुमचा मास वन मास टू आहे. ही सेकंड सिच्युएशन. अँड अगेन आता काय होईल, फायनल जेव्हा कोलिजन संपलं, आता यांच्या वेलॉसिटीज इनिशियल राहिल्या नाही, पुन्हा सेपरेट होतील ना. धडक लागल्यानंतर परत बाजूला जातील. आता याच्यात दोन गोष्टी असतात आणि हेच केसेस आहे त्याच्यामध्ये. बघा काय होतं, दोन ऑब्जेक्ट जेव्हा हेड ऑन कोलिजन करतात
तेव्हा ते ज्या स्ट्रेट लाईनच्या अलॉंग आहेत, आफ्टर सेपरेशन ते त्याच लाईनवर राहणे. सेपरेट झाले त्याच लाईनवर राहिले. दुसरं काय होऊ शकते? आफ्टर कोलिजन लाईन चेंजेस झाल्या. एक इकडे गेली, एक इकडे गेली. आणि थर्ड केस काय होऊ शकते? धडक लागली आणि दोघे सोबत निघून गेले. स्टिकअप स्टिकअपची केस कोणती? तुम्ही दोन गाड्यांची धडक एवढंच डोक्यात धरू नका. एक वुडन प्लॅंक आहे छोटासा आणि जोरात एक बुलेट आपण फायर केली. बुलेट ह्याच्यात घुसली आणि त्याला सोबत घेऊन गेली. तर दोन्ही एकमेकांमध्ये असे सोबत जातील की नाही? काय फरक आहे? याच्यातला आणि याच्यातला काय फरक आहे? इथे दोघांच्या फायनल वेलॉसिटी वेगवेगळ्या होतील. पण जेव्हा दोन्ही स्टिकअप होतील तेव्हा दोघं एकाच वेलॉसिटीने पुढे चालले. तर जेव्हा वेन टू ऑब्जेक्ट्स गो आफ्टर कोलिजन टुगेदर, जेव्हा एकत्र निघून जातात तेव्हा आपण V1 V2 म्हणत नाही. फायनल वेलॉसिटीज काय होतात? दोघांच्या सेम राहतात. ह्या केसेस आहेत. मी जेवढं बोलायला ते क्वेश्चन्स आहेत. जेवढे क्वेश्चन्स बनणार तेवढ्या मी गोष्टी दाखवत आहे. तर लक्षात घ्या. आता ही सिच्युएशन नाही. हे स्टिकअप आहेत का? नाही. सेपरेट आहेत. समजून घ्या. बिफोर सेपरेट होते. इथे काहीतरी खेळ चालू आहे. आता इथे काय काय होत आहे? इथे इम्पल्सिव्ह फोर्स लागत आहे. या प्रोसेसमध्ये तर खूप गोंधळ सुरू आहे. खूप मोठी धडक असेल तर बघा मधले मरत आहेत. सगळा धिंगाणाच आहे. परत इथं काय होत आहे? दोघांच्या एनर्जी एक्सचेंज होत आहेत. या खूप गोष्टी घडतात इथे. पण याच्यात जेवढे इंटरनल फोर्सेस असतात, आपण पाहिलं NLM मध्ये इंटरनल फोर्सेस कॅन्सल आउट होतात. जसं आपण टेन्शन कॅन्सल केलं होतं ब्लॉक मधल्या स्प्रिंग मधलं, तसंच आहे. तर इथे इंटरनल फोर्सेस कॅन्सल होतात, एनर्जी एक्सचेंज होतात. तुम्ही तेच बघा, जी सायकल कमी स्पीडने येत होती, ती जर मोठ्या वाहनाला कोलाईड झाली, तर जोरात कोलिजन झाल्यावर तुम्ही बघा काय होते. कमी स्पीडने येणारी सायकल जास्त स्पीडने बाजूला पडते. म्हणजे तिची इनिशियल वेलॉसिटी कमी असते, पण फायनल जास्त असते. का? त्याला ती फायनल वेलॉसिटी एक्स्ट्रा मिळाली कुठून? या मोठ्या मॅसिव्ह ऑब्जेक्ट कडून. हा जो मॅसिव्ह ऑब्जेक्ट होता, ज्याचं मास जास्त होतं, त्याने आपली काही एनर्जी ह्याला दिली ना. त्यामुळे त्याची कायनेटिक एनर्जी वाढली. कायनेटिक एनर्जी वाढली, त्याचं मास नाही बदललं. आपण अझम्पशन लिहिले पहिल्या स्लाइडवर, मास कॉन्स्टंट. तर वाढतंय काय? वेलॉसिटी वाढते. वेलॉसिटी वाढली म्हणजे mv स्क्वेअर वाढला. हाफ mv स्क्वेअर वाढला म्हणजे कायनेटिक एनर्जी वाढली. म्हणजे एनर्जी मध्ये चेंज झाला. एनर्जी चेंज कोणामुळे झाला? वेलॉसिटी मध्ये चेंज झाल्या. म्हणून लक्षात घ्यायचं की याच्या वेलॉसिटी ज्या इनिशियल आहेत त्या सेम राहत नाही. फायनल मध्ये बदलतात. तरी सम सेम राहते. 4+2 3+3. आता इथे लक्षात घ्या, याची फायनल वेलॉसिटी V1, याची V2. धिस केस इज आफ्टर कोलिजन. समजलं काय काय झालं? चलो. मग मी आता तुम्हाला म्हणल्याप्रमाणे आपण एक गोष्ट घेऊ. F12 काय आहे? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ पार्टिकल 1. आता आपण याला असं पाहू. खूप दिवसांना बसला, छान शिका. रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम ऑफ पार्टिकल 1 काय लिहा? सब पार्टिकल 1 चं लिहावं का? फायनल मोमेंटम. अरे बाबा, रेट ऑफ चेंज कसा काढता? फायनल मायनस इनिशियल. आणि रेट आहे सर, रेट आहे तर टी ने डिवाइड करा. M1 V1 काय झालं? फायनल मोमेंटम ऑफ द फर्स्ट पार्टिकल. याचं मिनिंग कळलं पाहिजे. आता दोघांचा टाइम तर सेमच असेल. एकाच टाइम मध्ये घडतं ना सगळं. इनिशियल M1 U1 रेट ऑफ चेंज T. तर हे काय झालं? रेट ऑफ चेंज ऑफ फायनल सॉरी मोमेंटम ऑफ पार्टिकल 1. बघा, पार्टिकल 1 चा मास कॉन्स्टंट आहे M1. यू कॅन टेक दिस M1. तर इथं काय येतं? V1 मायनस U1 बाय 2. 2 नाही, T. ठीक आहे. लेट्स से दिस इज फर्स्ट इक्वेशन. चला, याचप्रमाणे मला F21 काय सांगेल? सर M2 कॉमन घ्या.
V2 मायनस U2 बाय टी. टाइम तर दोघांसाठी सेम आहे. अरे बाबा, दोघांची धडक होईल तेव्हा काय होईल? टाइम तर सेमच घेतील. ह्याच्यासाठी वेगळं घड्याळ आणि त्याच्यासाठी वेगळं घड्याळ असं थोडी आहे. धडक होत असेल नसेल काही असेल, आता आपण इथं बसून शिकतोय आणि तिकडे डोनाल्ड ट्रम्प काहीतरी करत आहे. पण सेम टाइमलाच करत आहे ना. टाइम सगळ्यांसाठी सेम आहे. तर टी चेंज होत नाही. मग आता आम्ही काय लिहिलं? मी तुम्हाला हेच दाखवत होतो 9th स्टँडर्ड मध्ये शिकलेला कॉन्सेप्ट. थर्ड लॉ काय सांगतो? असं काहीतरी सांगतो. F12 इज मायनस ऑफ F21. F12 काय होता? M1 V1 मायनस V1 बाय टी, निगेटिव्ह ऑफ M2 V2 मायनस U2 बाय टी. दोन्हीकडचा टी कॅन्सल करा, काही संबंध नाही. मग सांगा इथे दोघांचे स्वतःचे आहेत ना ते. हे याच आहे, हे याच आहे. आपण फॉर्म्युल्यात कॉमन काढल्याचा अर्थ काय? कॉमन काढण्याचा अर्थ ते सेम आहे, बदललं नाही. धडक लागण्यापूर्वीचं मास, लागल्यानंतरचं मास सेम आहे म्हणून तो कॉमन आहे. मॅथ्स मध्ये उगं दिसलं म्हणून कॉमन काढतात तसं नसते. मिनिंग आहे ऍक्च्युली कॉमन आहे का? कॉमन तेव्हाच राहील जेव्हा कॉन्स्टंट राहील, म्हणून ते कॉमन काढलं. आता इकडे या, M1 V1 मायनस M1 U1, M2 V2 मायनस मायनस प्लस, दिसलं? M2 U2. आता काम करा, U वाले इकडे पाठवा, V वाले एकत्र पाठवा. बघा M1 V1 सोबत हा इकडे येऊन होतो प्लस M2 V2, इकडे M2 U2 इकडे जाऊन हा येतो प्लस M1 U1. चलो, ह्याच्यावरून काय कळलं? कॉमन तर कोणीच नाही. हे कोण आहे? सर फायनल फायनल टोटल मोमेंटम. म्हणजे बघा मी जे म्हणत होतो, पी फायनल, पी टोटल फायनल, आणि इकडे हे आहे पी टोटल इनिशियल. इक्वल झाल्याचा अर्थ काय झाला? कन्झर्व झाला, म्हणून याला म्हणतात कन्झर्वेशन. समजे? तर या पद्धतीने हे चालत असतं. म्हणून आपण एक वाक्य इथं लिहितो, टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन is equal to total momentum आफ्टर कोलिजन. कन्झर्वेशन मध्ये बिफोर आफ्टर दोन्हीही एकत्र सांगायचे असतात. इथपर्यंत काय डाऊट आता? नाही ना काय डाऊट? थेरी संपली नाही. कोलिजन थेरी फक्त 50% झाली आपली आता. अजून ह्याच्यामध्ये एक प्रकार असतो, हे तर आपण कोणतं शिकलंय? हेड ऑन. हेड ऑन म्हणजे स्ट्रेट लाईन. आता एक कोलिजन असतं ऑब्लिक कोलिजन, जे स्ट्रेट लाईन मध्ये नाही. ऑब्लिक कोलिजनचा अर्थ, जसं आपण एक ऑब्लिक प्रोजेक्टाईल मोशन हे पाहिलं होतं, तशा टाईप मध्ये ऑब्लिक कोलिजनचं मिनिंग आहे कोलिजन विथ सम अँगल. आता एक अँगल लागतो, अँगल लागला तर फोर्स वेक्टर एका अँगलने आला, आणि फोर्स अँगल मध्ये आला की त्याचं रेझोल्युशन आलं, म्हणजे तिथे कॉस आणि साइन आली, वापस ट्रिग्नोमेट्री घुसलं. तर ऑब्लिक कोलिजनचा पण एक कॉन्सेप्ट इथे लागतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता तो कॉन्सेप्ट थोडासा समजून घ्यायला टफ आहे, करायचं काही नाही. मला तुम्ही एवढंच सांगा की जे इनिशियल मोमेंटम असेल पी आय, तर MU असेल, मास इंटू इनिशियल वेलोसिटी. पण आता इनिशियल वेलोसिटी जे मोमेंटम आहे ते विथ अन अँगल आहे, ऑब्लिक आहे म्हणजे थिटा आहे त्याच्यामध्ये. ऑब्लिकचा सरळ अर्थ काय असतो बेटा? की या इम्पॅक्टवर या पद्धतीने कोलिजन होत आहे. तर बघा याने केलेला इथला अँगल, अँगल कोणता घेतात? हा का हा? पॉझिटिव्ह एक्स सोबतचाच घेतात नेहमी, कन्व्हेन्शन आहे. तर हा थिटा घेतला आपण, तर या थिटाला घेतल्यानंतर
याचे आपण काय करतो, दोन कॉम्पोनंट काढतो. हे आठवते तुम्हाला? तर याचे दोन कॉम्पोनंट काढण्यासाठी आपण काय करणार, याचा स्मॉलर अँगल घेणार आणि मग ह्याला स्प्लिट करणार. तर तुम्हाला माहिती आहे इकडे कोण आहे, mu cos थिटा, आणि त्याच्या वर कोण आहे, mu sin थिटा. तर हे तेच आहे. म्हणून आपण इथे काय करतो, इनिशियल मोमेंटम काढत असताना एक कॉन्सेप्ट लावतो. आता काळजी करू नका, मी आत्ताची डिटेल नाही सांगणार, तुम्हाला फक्त कॉन्सेप्ट सांगायलो. कारण या चॅप्टरमध्ये कोलिजन थेअरी चांगली एकदा समजली, मग चांगले क्वेश्चन्स आहेत. बघा इथं असे प्रश्न येतात. अ बुलेट ऑफ मास 10 ग्रॅम. काहीच नाहीये बुलेटचा मास, 10 ग्रॅम आहे फक्त. 2 छटाक. नाही, 1 छटाकही नाही. 50 ग्रॅम असते 1 छटाक. तर 10 ग्रॅम तर फारच कमी झालं. इज फायर्ड फ्रॉम अ गन ऑफ मास 1 kg. 10 ग्रॅम 1 किलोग्रॅम. 1 किलोग्रॅम इज 1000 ग्रॅम. म्हणजे 100 टाइम्स जास्त आहे मास. If the recoil velocity is 5 meter per second, find the velocity of the muzzle. मजल म्हणजे ते त्याची बॉडी. विचार करा. असे जे क्वेश्चन्स आहेत, मी फक्त क्वेश्चन सांगितले. उद्या आपण याचे सगळे क्वेश्चन्स करणार आहोत थेअरी घेऊन. याचे मी टॉप 10 क्वेश्चन घेणार आहे. एक बेसिक 2 क्वेश्चन्स घेऊ, बेसिक, आणि मग आपण याचे PYQs करू. आधी कसे आलेत परीक्षेमध्ये ते तुम्हाला फक्त कळलं पाहिजे. समजली ही थेअरी. आज आपण कन्झर्वेशन पाहिलं मोमेंटमचं. याच्यावर आपण परत डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला इक्विलिब्रियमचं मी तुम्हाला सांगितलं होतं, नो डाऊट. ओके, फोर्सेस काढणं. हा, मग आपण आपला जो फोर्सेसचा पार्ट चालू होता, आठवत असेल, ब्लॉक सिस्टीम वाला वगैरे, तो याला कंटिन्यू करू. आता हा एक टॉपिक त्याच्यामध्ये ऍड करायचा होता. आता कसं होते, बऱ्याच वेळा हा जो मोमेंटम वाला टॉपिक आहे, हा बऱ्याचदा वर्क एनर्जी मध्ये पण असतो. पण आपण त्याला काय केलं, फोर्स मध्ये शिकवून घेतलं आणि मोमेंटम मध्ये. तुम्ही दोन्हीकडे शिकू शकता, काही अडचण नाही. याला दोन्हीकडेही शिकता येतं. फक्त याला पुढच्या चॅप्टर मध्ये काय करतात, एनर्जी कन्झर्वेशन सोबत मॅच करून टाकतात. तर तिथे एक नवीन थेरम असतो, वर्क एनर्जी थेरम. वर्क एनर्जी थेरम इज चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर ते थेरम 9th स्टँडर्डला होतं आपल्याला. वर्क एनर्जी थेरम म्हणतात त्याला. तर कायनेटिक एनर्जीचा चेंज असतो. तर याला इथे स्टॉप